गुड सुमित मॉर्निंग ताई. सर गुड मॉर्निंग. गुड ऑल मॉर्निंग ताई. म्यूट आहे, गुड मॉर्निंग बरोबर एव्हरीवन. आहे. तर सुमित सर ऑल म्यूट काढल्याशिवाय काय नाही. अनम्यूट करा ताई. गुड मॉर्निंग एव्हरीवन. हरिओम सर्वांना. गुड मॉर्निंग. जय जिनेंद्र. Good morning, ma'am. Good morning, all. Good मॉर्निंग गुड मॉर्निंग. Good morning, Sai. जय जिनेंद्र. Good morning, Sai. गुड जय मॉर्निंग जिनेंद्र. गुड Good मॉर्निंग. morning. हरिओम morning, madam. सगळ्यांना. Good morning, Good Jai morning. Jinendra. Good गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. Good morning, सगळ्यांना. Good morning, ताई. जय गुड जिनेंद्र. मॉर्निंग. हरिओम. चलो जोरदार क्लॅपिंग करू. अच्छा आपल्या एनर्जेटिक प्राईम टाइम साठी जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्या सगळ्यांसाठी जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करू. ज्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत पण आपण घरात सगळे ऐकायला लागलोय. तुम्हाला सगळ्यांसाठी जोरदार क्लॅपिंग. जोरदार क्लॅपिंग करू बच्चे कंपनीसाठी मस्त पैकी. आणि जोरदार क्लॅपिंग करणार आहोत. आजचा आपला फोटो काढणार आहेत विथ एनर्जी ड्रिंक विथ स्माइल विथ एनर्जी. आपला फोटो शशिकलाताई पद्मजाताई कोण काढणार. आज शशिकलाताई नसतात, आज डॉक्टर सर किंवा पद्मजाताई त्या दोघांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग. चलो गुड मॉर्निंग ताई. ह्या सगळेजण आपला आपला एनर्जी ड्रिंक आपल्या आपल्या हातात विथ स्माइल विथ एनर्जी आणि ताई, विथ एनर्जी ड्रिंक तुमचं मग कुठे आहे ते? आहे बघा. कश्मीरी कावा ताई. एनर्जी Yes. कश्मीरी कावा. तुळशी प्लस इलायची. डबल डबल लेमन. भारी जोशी सर. मध्ये मध्ये बोलणाऱ्यांसाठी पण एकदा क्लॅपिंग करायला पाहिजे की नाही. आला फोटो चांगला आला. आला. येस. ओके गुड मॉर्निंग कामत सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. झालं ते. येस. चलो Good morning. Good morning. जोरदार क्लॅपिंग करू. आजचा आपला फर्स्ट एक्सपिरियन्स. ओके कुणा कुणाला एक्सपिरियन्स द्यायचा आहे बघा. हँड रेज करून ठेवा. आता आपण जाणार आहोत अश्विनी ढाळे ताईंच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू. आजचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आपला. ओके वेलकम आहे त्यांचं. वेलकमच आहे. बर चलो आज आपण वेलकम. वेलकम अश्विनी. वेलकम ताई. वेलकम. फॅमिली मध्ये अश्विनी मॅडम सरचे स्वागत आहे. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. वेलकम. वेलकम अश्विनी ताई. आता आपण अश्विनी मॅडम नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि कशासाठी स्टार्ट केलं आणि आता काय फरक आहे. नमस्कार, मी अश्विनी प्रमोद ढाळे, कळंबोली, नवी मुंबई. मला ही लिंक माझ्या मोठ्या जाऊबाई अश्विनी ढाळे, त्यांचं पण नाव अश्विनीच आहे, त्यांच्याकडून मला ही लिंक मिळाली. आणि मी शतायुषी फॅमिली वेट लॉस साठी जॉईन केले. मला वेट लॉस करायचं होतं, त्यासाठी मला मी आज 4 दिवस झाले शतायुषी फॅमिली जॉईन केल्यापासून आणि हे न्यूट्रिशन चालू केल्यापासून. तर मला पहिल्यासारखं असा कंटाळा यायचा, आळस यायचा, कामात हे राहायचं नाही, काम करू वाटायचं नाही, दिवसभर असं आळस आल्यासारखं वाटायचं. पण ह्या 2-4 दिवसात एवढं फ्रेश वाटायला लागलं. आणि असं दिवसभर कधी कंटाळा किंवा पहिल्यासारखं कसं माझ्या तोंडात दिवसातून नाही म्हणलं तर 10-12 वेळा तर माझ्या तोंडातून यायचं, मला कंटाळा आलाय. आता ह्या 2-3 दिवसात जेव्हापासून न्यूट्रिशन चालू केले त्यापासून एकदाही नाही की मला कंटाळा आलाय. मी दिवसभर फ्रेश असते. अश्विनी मॅडम कशासाठी स्टार्ट केलंय. मी वेट लॉस साठी स्टार्ट केलंय. ओके किती केजी वेट लॉस करायचंय. 11 kg. 11 kg. ओके मॅरेथॉन मध्ये पार्टिसिपेट केलं काय. सॉरी, वेट लॉस मॅरेथॉन जी आपली स्टार्ट झाली मॅरेथॉन मध्ये करणार होते, पण माझ्याकडे वेट चेक करायसाठी मशीन नाहीये. मुंबईमध्ये मिळते की लगेच. नेक्स्ट टाइम करते म्हणून सांगितलं मी ताईंना.
हा तर आमच्यासारख्या खेड्यांमध्ये म्हटला तर एक ठीक आहे, मिळत नाही. तुमच्याकडे काय लगेच मिळतंय. उषाताई म्यूट करा. थँक्यू थँक्यू अश्विनी ताईंनी मला एवढी माहिती सांगितली, त्याच्यामुळे मी याच्यात आले कारण शतायुषी फॅमिलीमध्ये. आणि खूप मला असं जेव्हापासून जॉईन केलं तेव्हापासून खूप छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. थँक्यू शतायुषी फॅमिली, अश्विनी ताई, अंजली पाटील मॅडम. येस, चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण. अश्विनी ढाळे, 2 अश्विनी ढाळे, बरं भारी. आता कविता साजने ताई जरास व्हिडिओ ऑन करा ना, तुमचा वाढदिवस पण सेलिब्रेट करू. मगदूम कुठे आहेत बघा जरा. मगदूम असतील तर वैभव सर आणि ज्योती मॅडम. ज्योती मॅडमांचं पण काय वेलकम आहे का? होय, Yes. वेलकम आहे मॅडम. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण ज्योती मॅडम साठी. ज्योतिताई शतायुषी फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत आहे. ओके, सगळेजण वेलकम पटापट करू शकता आपण. वेलकम ताई. वेलकम ज्योती मॅडम, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं आपण आपल्यावर काम करावं? नमस्ते, माझं नाव आहे ज्योती कांगडे. मी बेळगावहून आहे आणि मला लिंक एकच मिनिट. कोण एवढे बोलायला लागले जरा बघा. शनिवार बिनिवार काय काय चाललंय. सापडणं झालं. येस, हा बोला. नमस्ते मॅडम, माझं नाव आहे ज्योती. मी बेळगाववरून आहे आणि मला लिंक शर्वरी मॅडम वरून करून मिळालेली आहे. तर मला थायरॉइड असल्यामुळे माझं वेट जास्ती वाढलेलं आहे. मला ते थायरॉइडची गोळी प्लस मला वेट कमी करायचं आहे, त्यासाठी मी फॅमिली जॉईन केले. ओके, ज्योती मॅडम किती वर्षापासून थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे? मला फर्स्ट म्हणजे फर्स्ट डिलिव्हरी जे आहे की नाही, त्या ह्याच्यापासूनच चालू आहे. म्हणजे सध्याला आता झालं मला 8-9 वर्ष तरी चालूच आहे. ओके, 8-9 वर्षापासून किती mg गोळी चालू आहे? मला आता 250 mg ची गोळी चालू आहे. ओके, मी 250 mg. हा 250 म्हणजे 250 mg ची चालू आहे मला. ओके ओके मग ओके. मला ते पण कमी करायचंय प्लस वेट पण कमी करायचंय. किती केजी वेट कमी करायचंय? ऑलमोस्ट मला आता 10 to 15 कमी करायचंय. ओके, नो प्रॉब्लेम. तुम्ही तुमच्यावर काम जसं करत राहाल ना, तसं द बेस्ट रिझल्ट येत जाईल. फक्त एवढंच आहे की सातत्य. शर्वरी मॅडम सातत्याने या बाबतीत तुमचा फॉलोअप जबरदस्त घेतील. कारण हो. शर्वरी मॅडम, नम्रता डोरले, डॉन आहेत डॉन. ते काय तुम्हाला तुमचा रिझल्ट काढल्याशिवाय सोडत नाही, तेवढं मात्र फिक्स. येस, चालतंय, ओके. मलाही तेच पाहिजे. हां, नाही काय होतंय, थायरॉइडच्या प्रॉब्लेममध्ये मूड सारखे चेंज होत हो, असतात. हो, हो. हो, हो. आज करावंसं वाटतं, उद्या वाटतं जाऊ दे सोडून द्यावं, आता काय नको, असं वाटायला लागतं. हो, हो, बरोबर आहे. मग म्हणजे त्याला वीकनेस पण भरपूर येते मला. पण आता सध्याला मी जे हे स्टार्ट केले ना 10-15 दिवस झाले, तर मी म्हणजे सध्याला मला तरी फ्रेश असं वाटतंय. म्हणजे काही घरातलं वगैरे काही काम करू असं वाटत नव्हतं पहिला. पण आता नाही, आता व्यवस्थित पहिला कधी एकदा करू आणि बसू असं हे वाटत असतंय. हं. नाही. एक कसं आहे माहिती आहे काय, प्रॉपर आपण एकतर नॉलेज घ्यायला लागलो. दुसरं प्रॉपर आपण जे बॉडीला पाहिजे ते खायला लागलो. ह्या सगळ्या गोष्टी आणि एक माहोल राहिलं ना, म्हणजे आपलं कुणीतरी केअर करतंय. शर्वरी मॅडमचा कॉल येतोय म्हणून आपण पहिला करणार. त्याच्यानंतर मला गरज आहे म्हणून मी आले, पण माझं मूड सारखं वर खाली नको. हे सगळं होईल ना, तिथं आम्ही सगळेजण आहोत तुमचा फॉलोअपला. त्यामुळे बेस्ट रिझल्ट काढूच. 10-15 केजी काहीच प्रॉब्लेम नाहीये. खूप लवकर होईल. हां, पण 250 mg गोळी ज्यावेळेला आपल्याला कमी करायची आहे, त्यावेळेला 100% सातत्य पाहिजे बरं का. कारण सातत्य ठेवा, खूप भारी कमी होईल. ओके. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण आणि नेक्स्ट बेळगाव व्हिजिट भेटू तुम्हाला. ओके. येस. चलो.
आता आपण जाणार आहोत कविता साजनेताईंचा बर्थडे सेलिब्रेट करू, मग वैभव सरांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. आपण किती भाग्यवान आहे की नाही? कारण आपल्याला रोज बर्थडे सेलिब्रेट करतो. रोज कोण निमंत्रण देते हो आपल्याला वाढदिवसाला? कोण निमंत्रण देते सांगा बघूया? कोण निमंत्रण देत नाही. आपल्याला शुभेच्छा द्यायला तर आपल्या जवळ कोणतरी पाहिजे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. असतात 5-25 लोक, मित्रपरिवार आणि पाहुणे मंडळी. आपल्याकडे इकडे रोज बर्थडे सेलिब्रेट करतो आपण. आणि दुसऱ्यांच्या बर्थडे सेलिब्रेट मध्ये ना आपण आपल्याला आपले पण गुड एन्झाईम सगळे सिक्रेट होतात ना दुसऱ्याचा बर्थडे सेलिब्रेट करताना. त्यामुळे आज जाऊ आपण कविता साजने वाढदिवसाच्या कविता साजने ताई हार्दिक हार्दिक शुभेच्छा, शतायुषी शुभेच्छा. फटाफट वाढदिवसाच्या कविता. हार्दिक हार्दिक शुभेच्छा कविता ताई. हॅपी बर्थडे कविता ताई. हॅपी बर्थडे. कुठे गेले गाणे म्हणणारे? आताच म्हणा, नाही तर नंतर आणि चालू करताय बघा. हॅपी बर्थडे ताई. वेलकम टू शतायुषी फॅमिली. हॅपी बर्थडे. शुभेच्छा. हॅपी बर्थडे ताई. हॅपी बर्थडे ताई. टू यू. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. येस. कविता ताई, नाव कुठून आहात, लिंक कुणाकडून मिळाली आणि का वाटलं आपण आपल्यावर काम करावं? ही कविता साजने कोथळून आहे. हे लिंक मला प्रतिज्ञा साजने यांच्याकडून मिळाले. माझं वजन होतं 88 किलो. वजन कमी करण्यासाठी मी ह्या ग्रुपमध्ये आलोय आणि सुरुवातीला 3.5 महिन्यात 22 किलो वजन कमी झालं माझं. आणि वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न केले, तो काय झालंच नाही. ते सकाळ संध्याकाळ मिळून 15 किलोमीटर चालत होतो मी रोज. तर एक अर्धा किलो 1 किलो पण वजन कमी झालं नव्हतं माझं. या ग्रुपमध्ये आल्यावर फ्रेश झालं, वजन कमी झालं, सगळं चांगली माणसं भेटली. थँक्यू आहे. ओके. कविता ताई, किती दिवसात तेवढं कमी केलं? 3.5 महिन्यात 22 किलो वजन कमी झालंय माझं. ओके. अजून किती करायचंय? अजून आयडियाला 63 वर यायचं आहे. बरं, अजून किती केजी राहिलंय? 67 ला आहे आता. झालं की मग लवकर जवळ आलं. होय, करायचंय Yes. ते कर. आता किती वर्ष प्रयत्न करत होता कविता मॅडम? 15 वर्ष झालं करत होतो मी. 15 वर्ष झालं प्रयत्न करायला लागला होता वेट लॉसचा. ओके. मार्च मध्ये जॉईन झालोय. हा. मार्च पासून एवढं कमी सुरुवातीला 3.5 महिन्यात कमी झालं 22 किलो. बर. कविता मॅडम, अजून एक, फक्त वजनाचा प्रॉब्लेम होता का वजनाशी रिलेटेड अजून काय प्रॉब्लेम होतंय? डोकं दुखत होतं माझं, डोक्यावरचं रोज गोळी खात होतो. तर 7-8 महिने झालं एक पण गोळी खाल्लो नाही, काय नाही. आणि एकदम Yes. फ्रेश आहे. घाम भरपूर येत होतं, घाम सगळं कमी झालं यायचं सगळं. ओके. आता एज किती आहे? आता 41 लागला आजपासून. 40 नंतर 41, म्हणजे 25 पासूनच प्रयत्न करायला म्हणा हे सगळं. होय होय, 25 पासून प्रयत्न करायला. येस. बर. सगळं एकदाचा diet शोध झालं. संपला. फिक्सिड डाएट झालं, सगळं झालं. कोण काय सांगते सगळं करत होतो. कारण काय असतंय, कुठलाच डाएट वाईट नाहीये, आपण 100% त्याला फॉलो करत नाही आणि पूर्ण गायडन्स घेऊन करत नाही ना. आणि आपण करत असताना ना आपण चीट करतो. आपण चीट केलं की आणि तिथंच एक दिवस, आठवड्यातनं एक दिवस चीट केलं की आणि हाय तिथंच येऊन बसतो आपण. मग त्याच्यामुळे सगळा गोंधळ उडून जातो. तर आता इथं करवून घेणारे आहेत ना, त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट खूप भारी येतात. ओके. शतायुषी फॅमिलीला थँक्यू. चलो जोरदार क्लॅपिंग करू कविता मॅडम, बस बेस्ट सेलिब्रेट करा. ओके. चलो स्वाती मॅडम कुठे गेल्या? वैभव सर, हॅपी अॅनिव्हर्सरी, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक. स्वाती मॅडम, वैभव सर, दोघांना पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एका फ्रेम मध्ये दोघं दिसलं गेले, भारी वाटतंय. हॅपी अॅनिव्हर्सरी मॅडम. हॅपी अॅनिव्हर्सरी. दोघांना हॅपी अॅनिव्हर्सरी सर मिस्टर. स्टे ब्लेस्ड. हॅपी अॅनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. वैभव हॅपी सर, अॅनिव्हर्सरी मॅडम सर. नाव कुठून आहात, कितवी अॅनिव्हर्सरी, किती वर्ष झाली दोघं एकत्र आहे, आणि शॉर्ट मध्ये तुमचे रिझल्ट, दोघांचे पण रिझल्ट. हो हो हो. मी वैभव मगदुम आणि
माझी मिसेस स्वाती, आपल्या सर्वांचा खूप खूप आभार आहे. पूर्ण 27वी फॅमिलीचा खूप खूप आभारी आहे. आज अॅनिव्हर्सरी बद्दल आपण खूप खूप शुभेच्छा दिलात त्याबद्दल. मुळात मी आहे मिरजेचा आणि सध्या इचलकरंजी येथे डीकेडी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम करतोय आणि माझी मिसेस देखील इथे इचलकरंजी मध्येच आहे. ती पण लेक्चरर आहे व्यंकटेश्वरा ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे. आणि ह्या 27वी फॅमिलीला जोडणं गेलो मी जुलै 2023 पासून. आणि माझ्याच बरोबर माझे मित्र आहेत सुजित संदेकर, त्यांच्याकडून मला हे याच्याबद्दल माहिती मिळाली. मुळात कारण माझं होतं जॉईन व्हायचं ते होतं डायबेटीज. गेली 6 वर्ष डायबेटीजची औषधं चालू होती माझी आणि त्यामध्ये वारंवार वाढच होत गेली, पण कमी असं काही झालं नाही. आणि रेंज जे बघायला गेले तर ते अधिकचेच होते. म्हणजे फास्टिंग म्हणा किंवा पीपी म्हणा, हे अगदी 150च्या वर फास्टिंग, 200-250च्या दरम्यान पीपी अशा पद्धतीनेच राहायचे. आणि जेव्हापासून मी इथं जॉईन झालो, सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं म्हणजे आपले मेंटर आहेत, आपले कोच आहेत, त्यानंतर जे काय इथं मार्गदर्शन मिळतं त्या मार्गदर्शनाप्रमाणे मी गेलो, योगा जॉईन केला आणि आपल्या एकूणच आहार विहार जो काय आहे त्यामध्ये जो बदल करण्यात केलो आणि त्यामुळं अगदी 15 दिवसातच मला रिझल्ट आला असं म्हणायला हरकत नाही. अगदीच सुरुवातीला जर सांगायला गेलं, जेव्हा हे जॉईन व्हायच्या आधी माझी जी HbA1c होती ती 8.7 होती आणि माझी फास्टिंग आणि पीपीचे हे व्हॅल्यूज जास्तच होते. आणि 15 दिवसात जेव्हा मी हे फ्यूल इनटेक केलं आणि जे काही फॉलोअप केला योगा आणि हे शेटे सरांचा वर्ग जॉईन करून, तर 15 दिवसानंतर मला एकदम ड्रास्टिकली त्याचे रिझल्ट्स आले आणि माझे शुगरचे लेवल्स कमी झाले. आणि एवढे कमी झाले की बाबा त्या 15 दिवसानंतरच माझी जे हे डॉक्टर आहेत त्यांनी माझी संध्याकाळची जी गोळी आहे ती निम्मी केली. जवळपास मी दुपारी आणि संध्याकाळी अशी 500-500 mg दिवसाला 1000 mg च्या गोळ्या खात होतो आणि 15 दिवसानंतर ती 750 वर आली. आणि तेच मी फॉलो करत गेलो. 1 महिना 2 महिना अशी ती अर्धा गोळी कमी कमी होत आली आणि पूर्ण 3 महिन्यानंतर मला फक्त ती 1000 mg ची फक्त 250 mg राहिली. आणि त्यानंतर मी HbA1c पण करत गेलो. जी सुरुवातीला जॉईन व्हायच्या आधी 8.7 होती, ती जानेवारीमध्ये ती 7.6 ला आली होती. आणि तिथून पुढे जर बघत गेलो तर परत एप्रिलमध्ये ती 6.4 ला आली होती. आणि आता मागच्या ह्या सप्टेंबर 2024 ला जर बघितलं तर ती HbA1c माझी 5.2 वर आली. आणि तसं बघायला गेलं तर एकूणच एक डायबिटीज फ्री म्हणायला हरकत नाही, कारण ती रेंज जी HbA1c ची आहे ती 5.5 च्या खालीच आहे, म्हणजे 5.2 आहे. आणि आता एकूणच जे काय डायबिटीज च्या रिलेटेड जे काय समस्या होत्या त्या पण कमी झाल्या, औषधं कमी झाली, एकूणच हेल्दी आहे. आणि माझ्यासोबत माझ्या मिसेस पण घेतात, त्यांना काय असे चॅलेंजेस नाही आहेत, पण एकंदरीत एक हेल्दी लाईफस्टाईल असावी आपली, ह्या उद्देशानं ती रेग्युलर आपला फ्यूल इनटेक करत असते. माझ्यासोबत माझी कन्या आहे आराध्या, ती आता 11 वर्षाची आहे. ती देखील डायनो कंटिन्यू घेत आहे आणि एकंदरीतच ह्या 27वी फॅमिलीमध्ये जॉईन झाल्यामुळं एक हेल्दी हॅपी फॅमिली अशी झालेली आहे आमची. येस. अॅनिव्हर्सरी कितवी आहे आता? 2012 हे 21 डिसेंबर 2012च मॅरेज. आज 24 म्हणजे 12 वर्ष पूर्ण झाली. ओके, एक तप गेलं आता. हो, एक तप. येस. एक तप पूर्ण झालं. आपल्या सर्वांचे आशीर्वाद आहेतच. थँक्यू 27वी फॅमिली फॉर अ हेल्दी लाईफ. येस. काही नाहीये, हे तुमचं आपलं स्वतःच कर्म असतं की आपल्याला कुठल्या वेळी काय मिळणार हे सगळं वर ठरतं आणि आपण शोधात असल्यावर सापडतं. तुम्हा लोकांना डायबिटीस मुक्ती हा तुम्हाला लागलेला वेध होता. ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतो ना, त्यावेळेला ते आपल्याला मिळतच मिळतं. आता ते कधी काही लोकांना आपण असा अवास्तव ध्यास घेतला, म्हणजे आपलं एक हे आहे की काय आहे तो चॅलेंज पहिल्यांदा स्वीकारा, त्याच्यावर काम करायची तयारी ठेवा, त्याच्यावर काम तुम्ही निरपेक्षतेनं करत जा. ज्या वेळेला मिळायचं ते सगळं मिळणारच आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण म्हणतो ना शिद्दतनं ज्यावेळेला आपल्याला ते पाहिजे असतं, त्याच वेळेला मिळतं. आणि वैभव सर, तुम्हाला कमी वयामध्ये किती वर्ष डायबिटीस होता? 2017ला एप्रिल महिन्यात डिटेक्ट झाला तो. म्हणजे त्यावेळेला माझ वय?
82 हा 34 राईट. ओके 34 म्हणजे म्हणायला हरकत नाही. 34 खूप 34 लवकर कंप्लीट खूप होतं त्यावेळेला. लवकर चालू झाला हा, होता लवकर चालू. आणि त्याच्यावर तुम्ही खूप लवकर कंट्रोल पण केलंय. म्हणजे Yes. जसं चालू झाला आणि त्याच्यावर तुम्ही स्वतः काम पण केलंय. 6-7 वर्षाचा डायबिटीस तुम्ही खूप लवकर त्याच्यावर वर्क करून कंट्रोल नाही, डायबिटीस Yes. फ्रीच आहेत ते. पण Free आहे. ऍज ए प्रिकॉशन म्हणून अजून डॉक्टरनी एक स्मॉल गोळी चालू ठेवल्या दोघी आहे तशी आणि ते रोडे म्हणतात ते. हा. ते पण होईल. तुम्ही डॉक्टर चेंज केला की ती गोळी बंद होईल. हो पण हो हो. ते स्वाती पण तेच म्हणली होती. येस, This is कारण it. त्यांच्याकडे हिस्ट्री आहे ना सर. हा, कारण yes. त्यांच्याकडे तुमची हिस्ट्री आहे. मग ती हिस्ट्री असल्यानंतर एवढ्या वर्षाची आहे. तर ते प्रिकॉशन म्हणून तुम्हाला असू दे म्हणणार आहेत. पण हेच जर HbA1c, हेच बीपी फास्टिंग घेऊन अदर कुठल्याही डॉक्टरांच्याकडे चेंज केला, तर डॉक्टर Right. तुम्हाला म्हणणार आहेत की हे नकोच. काही गरज नाहीये. गरज पण नाहीये, घ्यायची गरज नाही. सर डॉक्टर म्हणण्यापेक्षा स्वतःला पण आतनं वाटणं गरजेचं आहे ना. एवढे हो, वर्ष हो. आपण ज्यावेळेला घेत होते, कारण कॅन्सरची ट्रीटमेंट झाली. ट्रीटमेंट झाल्यानंतर ॲज अ प्रिकॉशन म्हणून मी पुढची 5 वर्ष परत रिपीट होण्याचे चान्सेस आहेत म्हणून मी होमिओपॅथी स्टार्ट केलं होतं आणि मला 5 वर्ष घ्यायचं होतं. 6 वर्ष झालं तरी मी बंद करत नव्हते. कारण काय माहितीये काय? आपल्याला स्वतःला आतनं ज्या वेळेला वाटायला वाटतं ना, हे मी आता एकदम ओके आहे. त्याच वेळेला आपल्याला ते डॉक्टरांच्याकडनं पण तसं नाहीतर डॉक्टर बंद केले, तरी सुद्धा आपल्याला पण वाटत नाही, की "अरे, नाही, असू दे बाबा, असू दे बाबा." आणि मग मला आतनं फीलिंग झालं, मला आतनं वाटायला लागलं, की अरे औषधामुळे तर आपण ठीक-ठाक नाही ना. त्यावेळेला डॉक्टरनी सांगितलंय, "बघ तुझी मनाची तयारी असेल ना, तर तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि आपण आज बंद करू शकतो." आणि मग माझी गोळी बंद झाली. उगीचच प्रिव्हेन्शन म्हणून घेत होते. होमिओपॅथी आहे, साइड इफेक्ट नाही आहे, घ्यायला पाहिजे म्हणून हे सगळं उगीच आपलं आणि मला माइंडला पण बरं होतं. मी औषध खाते, मला परत कॅन्सर होणार नाही. कुठं काय झालं नाही, मी औषध खाते, मला काय होणार नाही. तसं आहे वैभव सर, आपल्यावर डिपेंड आहे ते आणि नक्की ती पण बंद होईल. ओके. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी आहे. PhD होल्डर आहे. 6 किलो 50 झाले. ते फ्युल इंटेक करायला म्हटलं माझं 6 किलो कमी झाले आणि येस. पित्ताची त्रास होतं ते पण कमी झालं माझं. म्हणजे आपण म्हणतो आपण हेल्दी आहोत, पण छोटे-छोटे प्रॉब्लेम्स असतात आपले आणि त्याच्याकडे आपण काय करत असतो, दुर्लक्ष करत असतो. इथं एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये मी आत्ताच माझ्याकडे CEO आले होते हुपरीचे. मी त्यांना तेच म्हणत होते, की एक व्यक्ती घरात काम करायला लागली ना, एका व्यक्तीनं घरात काम करायला लागलं, तर अख्खं घर सुधरतं. अख्खं घरामध्ये फरक पडतो. नुसता हेल्थमध्ये फरक पडतो असं मी बिलकुल म्हणणार नाही. हेल्थमध्ये फरक पडतो, माइंडसेटमध्ये फरक पडतो, प्रत्येक व्यक्तीच्या बिहेवियरमध्ये फरक पडतो आणि हाच तरी घरात आपल्याला पाहिजे. घर म्हणजे नंदनवन. घर म्हणजे नंदनवन म्हणजे काय? आल्यानंतर छान वाटावं, प्रत्येक जण हेल्दी असावं, ह्यात सगळं पाहिजे असतं की नाही? वातावरण घरातलं खूप चांगलं असावं आणि हे खरंच सांगू का? आरोग्य जोपर्यंत नाही तोपर्यंत हे सगळं स्वप्न आहेत. हे सगळं बोलणं आहे. हे नुसतं वाटणं आहे. आपल्याला वाटतंय, नाही माझं घर असं आहे. पण ते वाटतंय तसं सगळंच नसतंय. त्यासाठी हेल्थच जरुरी असतं. हेल्थ आणि आपण म्हणतो ना, सराउंडिंग पण खूप महत्वाचं असतं. आपण ज्या ग्रुपमध्ये राहतो, ज्या ग्रुपमधलं ऐकतो आणि आपण तसेच बनतो. कळत-नकळत चेंज होत जातो आपल्यामध्ये आणि तो प्रत्येकाला पाहिजे आहे. ओके. चलो. वैभव सर PhD होल्डर आहेत, डॉक्टर आहेत ते. डॉक्टरेट मिळालेली आहे त्यांना. त्यांनी लावलेली नाहीये. नाहीतर तुम्ही त्यांच्या वयावरनं त्यांना हे म्हणाल, की एकदम जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. जोरदार क्लॅपिंग करू आपण. ओके. थँक्यू वन्स वैभव अगेन. सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सताई फॅमिली. थँक्यू. चला. वैभव सावडून एकदम तुम्हाला फार शुभेच्छा. एवढे तुम्ही चांगले अरे थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू. ताईने पण रिझल्ट 5-6 वर्षामध्ये एवढा काढलाय की रिझल्ट मी पण त्यांच्या हो, हो. आहे. ज्या दिवशी ताई परमिशन देतील त्या दिवशी मी माझा योगा चालू करणार आहे.
हो येस हो येस येस करा सर, करायचंच करा सर. आहे वेट अँड हो हो वॉच हो सर. हे आणि पूर्ण श्रेय बघायला मला तर शेटे सरांना म्हणायला हरकत नाही, कारण Yes. शेटे सर जे सांगतील ते अगदी स्ट्रिक्टली फॉलो केलं, म्हणजे त्यात अगदी 19-20 पण आम्हाला केलं नाही ते, ताई, त्यामुळे तो रिझल्ट आहे. मी सांगतात ते आम्हाला न ऐकता राहता येत नाही, त्यामुळे ऐकत असं आहे. नाही नाही काय असतं कामत सर, थोडे दिवस आपण आपली एक्स्ट्रा प्रोटेक्ट करावं लागतं. प्रोटेक्शन वेगळं आहे आणि एक्स्ट्रा प्रोटेक्शन वेगळं आहे. आणि एक्स्ट्रा प्रोटेक्शन मध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वतःची थोडी कुचंबणा होतं. मला वाटत असतं जावं, फिरावं, मला वाटत असतं इकडे जावं, तिकडे जावं, सगळ्या गोष्टी सगळं बरोबर आहे, सगळं रुटीन फॉलो करावं असं पण वाटत असतं. डेली आपण एवढी वर्षे एखाद्या रुटीनला फॉलो करत असतो, तेच रुटीन मी फॉलो करावं असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. पण ज्या वेळेला आपली प्रकृती बिघडते, त्यावेळेला तिला एक्स्ट्रा रेस्टची गरज असते, एक्स्ट्रा प्रोटेक्शनची गरज असते, एक्स्ट्रा फूड इनटेकची गरज असते आणि एक्स्ट्रा स्वतःची केअर करण्याची, स्वतःचा माइंडसेट प्रॉपर ठेवण्याची गरज असते. आणि त्याला सगळं एक्स्ट्रा एक्स्ट्रा लागत असतं. आम्ही म्हणतो की एनर्जी बिलकुल लॉस नाही. एनर्जी क्रिएट काय होणार आहे ते बघायचंय आणि ती एनर्जी रिपेरीला कशी यूज होईल त्याच्यावर आपण काम करणार आहे. त्यासाठी प्रॉपर माइंडसेट ठेवणार आहोत. सगळ्या गोष्टी हील होतात, सगळ्याच गोष्टी बऱ्या होतात. लवकर कळणं आणि आपण लवकर त्याच्यावर काम करायला लागणं, ह्याच्यासारखं भाग्य दुसरं काही नाहीये. खूप लोकांना कळत नाही आणि कॅन्सर हा आजार असा आहे की तो कळत नाही. तो किती वर्ष सुरुवात झाली असेल, किती वर्षांपासूनचा प्रॉब्लेम असतो आणि आपल्याला कळाला. मी तुम्हाला सांगू काय, माझे एक काकी वारल्या, मी लहान होते आणि एवढी आर्थिक सुबत्ता, एवढी सुबत्ता की काहीही करू शकले असते. पण कळालंच नाही लवकर. अख्ख्या भारतात काय जगात फिरलं तरी उपचार होणार नाही. अशा लेव्हलला गेल्यानंतर कळाल्यानंतर करणार काय? मला तरी वाटतंय आपल्याला लई लवकर कळालं हे आपलं भाग्य आहे. आपल्यावर राइट ट्रीटमेंट आपल्या गावात व्हायला लागल्या बेळगावमध्ये. कामत सर हे लई भाग्य आहे. कारण ट्रीटमेंट आपल्या जवळपास असणं, आपल्या गावात असणं, फॉलोअपला एक दिवस बाहेर जाणं हा भाग वेगळा आहे. पण ट्रीटमेंटला रोज जाणं येणं, मी फक्त 45 किलोमीटर प्रवास करत होते ट्रीटमेंटसाठी. तरी ते हेक्टिक होतं आणि आपल्या गावात मिळायला लागले तुम्हाला आणि त्याच्यामुळे ना एकदम लवकर तुम्ही तर लवकर बरे होणार. ओके. चलो जोरदार क्लॅपिंग करू आपण वैभव मगदुम सरांसाठी आणि आज वाट बघतोय आपण डेरे सरांची. गेल्या वेळेला डेरे सरांची थोडीशी प्रकृती, डेरे सरांचं घर आहे शेतात, आजूबाजूला सगळं शेत आहे, मस्तपैकी त्यांच्याकडे लई गायी आहेत बरं का, आणि लई भारी आहेत. आणि त्याच्यामुळे या सगळ्यांच्या मध्ये जराशी थंडी वाढली आहे ना आता, या गेल्या 2 आठवड्यांमध्ये, आणि त्या थंडीमुळं सरांना थोडीफार कणकण असणार आहे, सर्दी, खोकला, काही किरकोळ हे असणार आहे. आणि त्यामुळे आपण गेल्या शनिवारला मिस केलो डेरे सरांना. पण ती भारीपैकी गोरी नाहीये, गौरी आहे गौरी. ती भारीपैकी ना आपलं कमी भरून काढली वैशालीताईने. पण हां, आपण रोज सवय झालेली असते ना, कुणाच्या हातची भाकरी, भाजीला तडका कोणी दिलाय हे पण कळतं. म्हणजे फरक कळतो. ते सवयीचा भाग आहे. म्हणजे दोन्ही पण पॉवरफुल, पण सवयी आपल्याला झाली ना डेरे सरांची. त्यामुळे डेरे सरांचा कॉल आहे मी, भारी वाटलं. आणि आता आपण जाऊ ढेरे सरांच्याकडे. जोरदार क्लॅपिंग करू आपण ढेरे सरांसाठी. सुमित सर ऑल म्यूट टाका, ढेरे सरांनी मी पोस्ट केलंय. अनम्यूट करा सर. हो सर, ओके, थँक्यू. या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपलं जीवन म्हणजे खरोखरच प्रेम करण्यासारखं आहे. माणसानं माणसावर, जनावरानं जनावरांवर, माणसानं जनावरांवर, जनावरानं माणसांवर, खरोखरच त्याशिवाय जीवनच नाही. असं म्हटलं जातं की आपुलकीच्या नात्यांना नेहमी जपावं आपण, कारण अशी अखंड नाती काहीच लोकांच्या नशिबात असतात आणि ती नाती देव देत असतो.
पण तो कोणालाही देत नाही. कोणाच्या तरी आयुष्यात जेव्हा तो पाठवतो तेव्हा त्या व्यक्तीचं ते नशीब असलं. म्हणजे आपणाला जी काही वस्तू किंवा व्यक्ती भेटते ती व्यक्ती परमेश्वरानं आपल्याला दिलेली असते, म्हणून ती आपल्या नशिबात असते. खरोखरच मी म्हणतो की आपल्या या शतायुषी फॅमिलीनं त्याच्यावर सुद्धा मात केलेली आहे. आपण असंख्य लोक एकत्रित आलो, आज 500च्या पुढे लोक आहेत. हे परमेश्वरानं जोडलेले आहेत आणि आपला परमेश्वर म्हणजे आपली घाट फॅमिली. खरोखर त्यांनी एवढी नाती जोडलेली आहे. कोण कुठे आहे, कोण कुठे आहे. पण दररोज सकाळी जेव्हा आपण 7:15ला एकत्रित येतो तेव्हा जीवन अगदी फुलल्यासारखं वाटतं. जीवनाची बाग अगदी आनंदित फुललेली आहे. खरोखरच मागाशी ताई म्हटल्या की घर म्हणजे नंदनवन आहे. आणि ते नंदनवन बनवण्याचं काम आपल्या शतायुषी फॅमिलीने केले. एक दिवस जरी चुकला, काम करत असताना कुठेतरी असताना सुद्धा आपण शतायुषी फॅमिलीचे हे विचार ऐकत असतो. आणि एकमेकांचं आरोग्य चांगलं आहे हे जेव्हा कळतं तेव्हा खरोखरच आपल्या जीवनात एक प्रकारची बागच फुलवलेली आहे. आणि ही बाग फुलवण्याचं काम आपली शतायुषी फॅमिली करते. आणि त्याच्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. खरोखरच आयुष्यात वेळ फार महत्वाची आहे. वेळ कोणाला द्यायचा हे सुद्धा कळलं पाहिजे. आणि तो वेळ देत असताना आपलं जीवन कसं फुलवलं जाते हे त्याच्यातनं आपोआपच कळून जातं ना. तसं आपल्या जीवनाचं सुद्धा आहे. आयुष्यात आपण वेळ देतो मनुष्य निवृत्त झाल्यानंतर. खरोखरच आपण म्हणतो की काही क्षण हे निवृत्त झाल्यानंतर त्या फॅमिलीतल्या त्या कुटुंब प्रमुखांनी म्हणजे निवृत्त झालेल्याच्या त्या व्यक्तीनं दोघांनी मिळून एकत्रित घालवायचं, एकत्रित जगलं पाहिजे. नोकरीच्या निमित्तानं तो सतत त्या नोकरीच्याच विचारात असतो, म्हणून घरच्यांना वेळ देता येत नाही. पण आता तर नक्कीच असं केलं पाहिजे की आपण निवृत्त झाल्यानंतर दोघांनी जगलं पाहिजे. पण कशी गंमत आहे बघा ना, की एखाद्या व्यक्तीचं लग्न झालं आणि तो लग्नाच्या बेडीत अडकला की तो कायमचा अडकलेला असतो. जबाबदारी त्याच्यावर पडलेली असते, त्या जबाबदारीतून त्याची सुटका नसते. नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे कितीतरी दोघांच्या मध्ये संघर्ष होतो. तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ ह्याच्यावरून तात्विक वाद सुद्धा होत असतात. पण दोघांपैकी एक जरी घरी नसला तर मात्र खरोखरच आठवणीनं मन व्याकुळ होऊन संसार करताना कितीतरी वेळा तडजोड करावी लागते. पण हे वयच खरं एकमेकांना सांभाळण्याचं. याचं कारण दोघेही संसारामध्ये अगदी लोणच्यासारखे मुरलेले असतात. एकमेकांना सांभाळायचं, एकमेकांच्या जवळ राहायचं, एकमेकांचा सहवास घ्यायचा, सहवासामध्ये राहायचं. अगदी क्षणभर देखील एकमेकांपासून दूर जावंच वाटत. खरोखरचे सांगायचे एक कारण म्हणजे शुक्र तारा मंद वारा हे जे गीत आहे त्या गीताला गेल्या काही दिवसापूर्वी 50 वर्ष पूर्ण झाली. त्या गीतामध्ये खरोखर निखळ प्रेम म्हणजे काय आहे हे सांगितलेलं. सुंदर असं भावगीत आहे. ह्या गाण्यातल्या नायकाची एकच इच्छा आहे, किती म्हणजे बाहेर इतकं सुंदर असं वातावरण आहे, मंद वारा वाहतोय, मनाच्या गाभाऱ्यामध्ये फुलं उमललेली आहे, प्रेमाची स्पंदनं चालू आहे. आणि तिच्या जवळ ही भावना व्यक्त करत असताना तिनं जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये पाहिलेलं असतं त्यावेळेला तोच तिलाच म्हणत असतो की आता तू माझ्या डोळ्यामध्ये बघ, डोळ्यात डोळे मिसळून बघ आणि त्यासाठी कायमची तू माझ्या जवळ राह. तारुण्यामध्ये आपण आपल्या जोडीदारासोबत कितीतरी वेळा वाद करत असतो. सॉरी
आपल्या जोडीदाराबरोबर आपले वाद होत असतात. वाद झाल्यानंतर काही क्षणाची थोडीशी क्षणाचा दुरावा तयार होतो. पण फार काळ दूर राहून चालत नाही ना, राहतच नाही, शक्यच नाही. आणि त्यामुळं दोघांच्या मध्ये एवढी जवळीक आणि ओढ निर्माण झालेली असते की क्षणभर सुद्धा दुरावा सहन होत नाही. वयाची 50शी ओलांडली की खऱ्या अर्थानं एकमेकाच्या मदतीची गरज असते. कारण हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात, काहीतरी व्याधी निर्माण होतात. पण प्रेम मात्र अजिबात जराही कमी होत नाही बरं. वपू काळे आपल्या भावना व्यक्त करताना असे म्हणतात की ही भावना किंवा हा कालावधी व्यक्त करत असताना शब्द कमी पडतात. एवढं प्रेम त्यांच्यामध्ये आहे. आणि खरोखरच वयाची किंवा प्रेमाची कबुली करायला वयाचं बंधन अजिबात नसतं. कारण स्त्री ही जन्मतात लाजरी असते. मनात आलेले प्रेमाचे बंध आपला जोडीदार समजून घेईल असं दोघांनाही वाटत असतं. किंबहुना दोघांना एकमेकाची खात्री असते. पण हा जीव एकमेकांच्या सहवासानं इतका भारावून गेलेला असतो का नाही, की त्यांच्यामध्ये मुरलेलं प्रेम असं असतं की सुकलेलं एखादं फुल जरी असेल, सोनचाफ्याचं एखादं फुल सुकलेलं आपण जवळ ठेवलं तरी ते सुगंध देत राहतं. तसं आपलं जीवन हे सोनचाफ्यासारखं आहे हो. तो सुगंध वाऱ्यासारखा पसरलेला असतो. आणि आता इथून सुगंध येईल, तिथून सुगंध येईल, तो कधीतरी येत असतो. हे त्या प्रेमाचं प्रतीक असतं. मन आपल्या भावना व्यक्त करत असताना देखील कधी कधी ओठावर अशा काही ओळी येऊन जातात किंवा काही शब्द येऊन जातात की त्याच्यातून बराचसा जीवनाचा अर्थ आपल्याला समजलेला असतो. आणि आपण एकमेकाच्या साथीनं जगत असतो तेव्हाच आपलं जीवन सार्थकी झालेलं असतं. खर तर कवी असं म्हणतात की भारवलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तुझा, तू अशी जवळ राहा. आपला जन्म एकमेकांच्या साथीसाठी भारावलेला आहे आणि ह्या गाठी परमेश्वरानं बांधलेल्या असतात. आणि म्हणून निवृत्तीनंतर दुसरं काही करायचं नाही, रिटायर झाल्यानंतर दुसरं काही करायचं नाही. कारण हे जे आयुष्य असतं ना, ते आयुष्य बोनस म्हणून आपल्याला मिळाले. आपल्याला जोडीदार कसा असावा याची स्वप्न आपण लग्नापूर्वी करत असतो. आणि खरोखरच एकदा का लग्न झालं आणि आपल्या स्वप्नाप्रमाणे जर आपल्याला जोडीदार मिळाला आणि आपलं ते जर स्वप्न साकार झालं तर आनंद व्यक्त करायला शब्दच नसतात. संपलेले असतात शब्द सगळे. आणि खरोखर त्याच्यानंतरचा प्रवास जो असतो, जीवन प्रवास जो असतो, तो प्रवास अतिशय सुखकर आणि आनंदी होतो. प्रवास करत असताना आपलं मन आनंदी असलं तरच आपलं ध्येय गाठत असताना किंवा जिथे जायचंय आपल्याला ते सार्थकी झाल्यासारखं वाटतं. तसंच इथं सुद्धा जीवनाचा साथीदार कसा आहे आणि त्याच्यासोबत आपण आपलं जीवन कसं सार्थकी लावतो हे आपल्याला मिळालेल्या साथीदारावर अवलंबून आहे. आणि मग हा जीवनाचा प्रवास करत असताना दोघांच्या त्या प्रवासाच्या कालावधीमध्ये वाटेवरती कसलीही संकट येऊ द्या, अगदी काटे येऊ द्या, दगड येऊ द्या, दोघंही समविचारानं एका विचारानं ते संकट पार करत असतात. एकदा धरलेला हात सुटणार नाही याची भावना दोघांच्याही मनात असते. आणि संसाराला जेव्हा अनेक वर्ष पूर्ण होतात ना तेव्हा मग मागच्या प्रवासाचा कालावधी आपल्या डोळ्यासमोर उभा आणि मग तेव्हा डोळ्यातून येणारे जे अश्रू असतात ना ते अश्रू आनंदाचे असतात. याचं कारण आहे सोबतीचा जो हात असतो ना तो काही फार वेगळंच काही आपल्याला स्पर्शातून जाणून देतो. वपू काळे एका ठिकाणी म्हणतात की पाऊल वाटेवरच सोबतीचा हात हवा असतो. जेव्हा पाऊल वाटा पण चालतो कारण की ती पुरेशी नसते, अपुरी असते, पावलांपुरतीच असते आणि त्यावेळेला आपल्याला आपल्या जोडीदाराचा हात हवासा असतो. फार सुंदर अशा प्रकारचा भाव या गीतांमध्ये व्यक्त केलाय. सुरुवातीला जेव्हा सगळं जीवन नवीन नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण एकमेकांना म्हणत असतो, जा मला तुझी गरज नाही.
तू नसलीस तरी चालतंय, पण गात्र जेव्हा क्षीण होतात ना, तेव्हा मात्र असं वाटतं की आपली काळजी घेणारं कोणीतरी हवंय. आणि कोण काळजी घेतं? सहचारिणी आणि तो दोघं जणच एकमेकांची काळजी घेतात. आपली काळजी घेणारी व्यक्ती समोर असावी असं 50शी नंतर किंवा निवृत्तीनंतर आपल्याला वाटत असतं. आपलं मन हट्ट तेच करत असतं की तू अशी जवळ ये. याचं कारण आहे, आपल्या जीवनामध्ये कितीतरी बदल झालेले असतात. आपल्या जीवनाचा प्रवास मोठा झालेला असतो आणि ह्या वयामध्ये एकमेकांची जपवणूक करण्याची गरज असते आणि ही निवृत्तीनंतर सुरू होते. तर खरोखरच मनाला झालेली जखम आहे ना, ती सहज बरी होण्यासारखी नसते. पण सहन करण्याची क्षमता आपल्या जोडीदारामुळे आपल्याला आठवणीवरती जगावं लागतं. एकमेकांच्या सवयी आपल्याला माहित असतात आणि ते सांभाळणं अतिशय गरजेचं असतं. हेच या मगाच्या गीतामधून आपण पाहिलेलं एक शुक्र तारा मंदवारा अरुंधतीने गायलेलं हे सुंदर गीत आहे. त्याच्यामधून आपल्याला हे सांगितलेलं आहे की जीवन जगत असताना आपणाला आपल्या जोडीदाराची फार गरज असते. आणि जेव्हा हे गीत आपण ऐकतो त्यावेळेला खरोखरच आपल्या नजरेसमोर झोपाळ्यावर बसलेले आपले आजी आजोबा आपल्याला दिसतात. त्यांचा तो आनंद, त्यांचा तो सहवास पाहिल्यानंतर खरोखरच मनाला असं वाटतं की आपणालाही हा शेवटपर्यंत मिळत राहा. आणि हीच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण शतायुषी फॅमिलीमध्ये आलो. प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहावं, कोणालाही आरोग्य वाचून आपलं जीवन सोडता येऊ नये असं मार्गदर्शन करणारी आपली ही शतायुषी फॅमिली आहे. दोघेही शतायुषी व्हावं म्हणून किती प्रयत्न केला जातोय, किती खटाटोप केला जातो. खरोखर त्यासाठी दोघेही या क्लबला इथून पुढे असणारे, मागं असणारे दोघांनी मिळून या क्लबला जॉईन व्हायचं, या फॅमिलीला जॉईन व्हायचं आणि इतरांनाही आपलं जसं आनंद आहे, आनंदी जीवन आहे, तसं जगण्याची संधी प्राप्त करून द्यायची. शतायुषी सहज जीवन जगण्याची संधी प्राप्त करून द्यायची. खरोखरच खूप खूप धन्यवाद या आपल्या शतायुषी फॅमिलीला. आणि म्हणून मला असं वाटतं खरोखरच की या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. आपल्या या शतायुषी फॅमिलीवर शतदा प्रेम करावे आणि त्यांच्यासोबत सहजीवन जगावे. खूप खूप धन्यवाद. ढेरे सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण. आता तुम्ही म्हणाल क्लॅपिंग करण्यासारखं काय आहे, कारण त्यांनी खूप मोठा धडा दिलाय. आता परवाच ढेरे मॅडम, आणि मला तरी आता ही कथा सांगत असताना ना, म्हणजे कथा अशी नव्हती ही, आपल्याला एक बोध होता याच्यामध्ये की असूच तोपर्यंत आपण स्वतः एकमेक दुर्लक्ष करत असतो एकमेकांच्याकडे. आणि आज ढेरे सरांनी जे सांगितले ना, ढेरे सरांनी स्वतःची सहचारिणी गमावल्यानंतर त्यांची काय व्यथा आणि हेच मांडल्यासारखं मला वाटायला लागलं होतं. कारण असताना पण आपण एकमेक ह्याची उणीव नसते आणि खरी साथ असते ना, ती वार्धक्यामध्ये असते. आपण त्याच्या आधी ज्यावेळेला एकत्र असतो त्यावेळेला वासना असते आणि त्याच्यानंतर मात्र जे असतं ना, हे खूप गरज असते. म्हणून आपल्याला एक फॅमिली, मगाशी मी म्हटले ना, एकानं काम करायला लागलं तर अख्खी फॅमिली हेल्दी होते. आणि आपण एकमेकांवर काम करणं. सगळेजण दुर्लक्ष करत असतात. बायकोला वाटत असतं पहिला नवऱ्यानं स्वतःवर काम करावं. नवऱ्याला वाटत असतं बायकोनं काम करावं. मला तरी वाटतंय दोघांनी पण काम करावं. कारण का? की वेळ आणि हे गोष्टी कधी सांगून येत नसतात आपल्याला. काही माहिती नसतं आणि नंतर वाटतं, की अरे, आपण फोर्स करायला पाहिजे होता. माझ्या हातातनं ती वेळ निघून गेली. मग तुम्ही म्हणाल हर्बल लाईफ प्रॉडक्ट घेतल्यानंतर काय आजन्म तुम्ही जिवंत राहणार आहे, काहीच तुम्हाला चॅलेंज होणार नाही का? नाही. आपल्याला ना, माझ्या हातात काय आहे त्या गोष्टी मी करणं गरजेचं आहे. माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या जर मी नाही केल्या, तर मला खंत लागते त्या गोष्टीची. म्हणजे नॅचरली ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणार आहेत. नाही होणार असं नाहीये. पण मी करायला कमी पडले, तर मला वाटतं की मी करायला पाहिजे होतं आणि ती आयुष्यभर खंत राहते. मग माझ्या पार्टनरसाठी मी करायला पाहिजे होतं, हे आयुष्यभर खंत बाळगण्यापेक्षा आत्ताच करा. आज ढेरे सरांनी लय भारी डोळ्यात अंजन घातलंय आपल्या. कारण गरज आहे.
माहितीये का एकटं राहणं किती अवघड असतं. एकटं राहणं खूप अवघड असतं, कारण एवढ्या दिवसांचा काय असतो, सहवास असतो. एवढ्या दिवसांमध्ये कुरबुर असते, एवढ्या दिवसांमध्ये बाकी सगळ्याच गोष्टी असतात, पण केअर खूप जबरदस्त असते त्याच्या पाठीमागं. जी काही कुरबुर असते ती वेळेत खात नाही, वेळेत करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, असंच असतंय. आणि ते सगळ्यांचं एकमेकासाठी चालू असतंय. म्हणून आपण सगळेजण वेळ आहे, आपण आपल्यावर काम करा. ज्या गोष्टी जमतायत त्या करा. कारण पुढचा टप्पा गाठत असताना, एकट्याला गाठताना तुम्ही कितीही म्हणा, एवढ्या दिवसांचा सहवास असणारी व्यक्ती त्याला रिप्लेस करताच येत नाही. येत नाही. कारण मुलं नंतर जन्मलेत. मुलं स्वतःचा व्याप करायला लागलेत. त्या सगळ्या त्यांना तुम्हाला इच्छा असून पण वेळ देता येत नाही. स्वीकारायला पाहिजे त्या गोष्टी. आणि आपल्या बरोबर रेग्युलर असणारी व्यक्ती वेळ झाला तर किती वाटतं आणि कायमचं निघून गेल्यावर कसं वाटणार आहे? नुसता यायला वेळ झाला अर्धा पाऊण तास तरी आपण केवढंही असतो आणि मग कायमचंच निघून गेलं आणि आपल्याला ही गोष्ट माहिती होते की ती परत येणार नाहीये. केवढं पचवायला लई मोठ्या गोष्टी आहेत या. ह्या गोष्टींमध्ये ना अनुभवायलाच लागू नये आपल्याला. अनुभवायला लागू नये म्हणून आज ढेरे सरांनी आपल्याला हा बोध दिलाय, बोध. तो सांभाळा, स्वतःला सांभाळा, स्वतःच्या पार्टनरला सांभाळा. आणि मला असं वाटतं, की ज्यावेळेला एखादी व्यक्ती येते, म्हणजे परवाच आमच्याकडं आले होते, सुभाष आलासे ऐकायला लागलेत आता. ते बायकोनं चालू करावं का नवऱ्यानं चालू करावं? आपण विचार करतो. कारण का आपण विचार करणं हे आपल्या रक्तात आहे. आपण सगळे विचार करत असतो. पण मला स्वतःला जर असं वाटतं, की आपण आहे तर सगळी आहे. ओ दुनिया, आपणच नसलो तर काय करायचंय? आणि आपला पार्टनरच नसेल तर तुम्ही काय करणार आहे? नुसतं इमॅजिन करून बघा. नुसतं ढेरे सरांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा, की काय वाटतं आपल्याला. खूप अवघड आहेत. खूप अवघड आहे ह्या गोष्टी आणि ह्याच्यासाठी आता वेळ आहे तोपर्यंत आपण प्रत्येकाने आपल्यावर काम करणं व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. मग मी तर असं नाही म्हणत, की हां, चला तुम्ही हेच करा, तेच करा. जे जमतंय ते करा. तुमच्यासाठी लिंक आहे. कुणालाच असं आम्ही म्हणत नाहीये, की "अरे, तू नाही खात आहेस आणि तू लिंकवर काय आहेस?" बिलकुल नाही. ते सगळं नशिबाच्या गोष्टी आहेत. आम्ही मस्त प्रॉपर तुम्हाला गाईड करायला तयार आहे. आम्ही सगळ्या गोष्टी तयार आहे. पण आपल्याला आतनं वाटायला पाहिजे. मी जसं मगाशी म्हटलं वैभव सरांना, की गोळी बंद करायची आपल्याला जोपर्यंत वाटत नाही ना आतनं, तोपर्यंत चेंज होत नाही. तसं तुम्हाला स्वतः पॉझिटिव्ह लोकांबरोबर राहणं, पॉझिटिव्ह विचार करणं, ऑल्वेज सगळ्या गोष्टीला फेस करणं, हे सगळं आहे ना ह्याच्यामध्ये. आता शतायुषी फॅमिली ढेरे सरांच्या बरोबर आहे. मुलगा सून लईच भारी आहेत. पण आता काय झालंय ढेरे सरांना एक लई भारी अस्त्र मिळालंय, की त्यांच्या जवळ जे पिल्लू आहेत बघा सगळे, एवढे भारी आहेत, एवढे भारी आहेत. ढेरे सरांनी म्हणजे मुलांनी त्यांच्या वैभव सरांनी एवढी झाडं लावून ठेवलेत, एवढी झाडं लावून ठेवलेत, की ढेरे सरांना त्या झाडापाशीच रमायला पाहिजे, एवढी व्यवस्था करून ठेवल्या. म्हणजे वैभव सर आणि ढेरे सर दोघांनी पण. म्हणजे ह्याची व्यवस्थाच जणू काही करून ठेवली का काय? की हे सगळं रमवण्यासाठी, रमण्यासाठी असं त्यांचं तिथलं वातावरण आहे. त्यामुळं आपण सगळेजण तर त्यांच्या बरोबर आहोतच आहोत आणि ढेरे सरांना आम्ही सांगायची गरज नाही कारण ते खूप मोठे आहेत. ते ज्ञानानं मोठे आहेत, ते अभ्यासानं मोठे आहेत आणि त्यांच्या बरोबरचा सत्संग आहे तो खूप मोठा आहे. त्यामुळे याच्यातनं ढेरे सर बाहेर पडलेत. पण आपल्याला पुढची धोक्याची घंटा आधीच सांगून ठेवायला लागलीत, की "अरे बाबांनो, वेळ आहे तोपर्यंत स्वतःवर काम करा, स्वतःच्या पार्टनरवर काम करा, हेल्दी फॅमिली बनवा. पार्टनर हा मुलगा पण असू शकतो, मुलगी पण असू शकते, बायको पण असू शकते. सगळेच कसे हेल्दी राहतील ह्याच्यावर आपण काम करू. ह्याची सुरुवात करू सोमवारच्या वर्गापासून. सोमवारी आपला नवीन वर्ग चालू होतोय. काय नाही ते तर करा. नाही काय मिळत ऐका. अजून काय दुपारी काय काय जमतंय ते करा, पण कराला भाग पाडा. कारण एवढं जीव तोडून मालतीताई सकाळी वर्ग घेत असतात. वर्कआउट बॅच वाले करत असतात. सगळेजण करतायत. त्याच्यावर तुम्ही काम करणं गरजेचं आहे. ओके. सुमेध सर फ्लायर आपण यालाच दाखवूया ना. आता झालेत तेवढेच दाखवणार आहे का तुम्ही?
झाले तेवढे टाकणार होते. मॅरेथॉन स्टार्ट होते. आज सकाळचं वजन, तुमचा फोटो पाठवणं गरजेचं आहे. तुमच्या वजनासहित आज आपण मॅरेथॉनचे फ्लायर बनायला लागलेत, कारण तुमचं आजचं वेट काही जणांचं गेलेलं नाहीये. त्यामुळे आजचं फ्लायर जे आहे ना, ते किती बनलेत तेवढे दाखवले जातील. बाकीचे सगळे काय सुमित सर गरजच नाहीये ना दाखवायची. आपण डायरेक्ट सोमवारी दाखवू. ओके. आज दुपारी 4 वाजता फक्त प्राणायामाचा वर्ग नाही, 5 ते 6 वर्कआउट बॅच, 6 ते 7 योगासनांचा वर्ग. मला थोडंसं तुम्हाला सगळ्यांना ती सवय लागल्या, मला पण सवय लागल्या. पण मला बाहेर हेल्थ टॉक घ्यायचा असेल, व्याख्यान द्यायला जायचं असेल, तर ते जो प्रवास असतो ना, त्याच्यामध्ये मी पोहोचू शकणार झाले. म्हणून आपल्याला तो वर्ग आहे ना, तो थोडासा डिस्टर्ब व्हायला लागलाय तुम्हाला, हे मला कळायला लागलंय. कारण तुम्हाला किती डिस्टर्ब होते त्याच्यापेक्षा तो वर्ग चालू नाही केला तर मला डिस्टर्ब होतंय. अरे एवढे लोक बसले असतील, पाप एवढं वेळ ते काढतायत, ते करतायत आणि हे सगळं करायला लागलेत आणि रुटीन मध्ये आपण डिस्टर्ब होतंय, असं मला पण होतंय. त्याच्यामुळे एवढं दिवस झालं शिकवायला लागलोय ना, तर ते टाइमला करा. मी 100% तिथं तो बंद कसा नाही होईल याच्यावर काम करायला लागले. तर त्या वेळेला तुम्ही तुमची साधना करा. जे काही आहे ते. एखादा दिवस सुट्टी आहे म्हणून घालवू नका. उद्या कोल्हापूरला मस्तपैकी 22 तारीख इव्हेंट आहे. ज्याला कोल्हापूरच्या भागातले लोक आहेत, काय शतायुषी वर्क करायला लागल्या, किती लोक आहेत, कसे रिझल्ट आहेत, काय आहे, किती लोकांपर्यंत हा विचार पोहोचवणं गरजेचं आहे. असं नाहीये की हे न्यूट्रिशनच पोहोचवा. हे फक्त विचार जरी पोहोचवला, मी नेहमी म्हणते न्यूट्रिशन हे नशिबाशिवाय मिळत नाही. पण तुम्ही तुमच्या प्रत्येकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि हे जर पोहोचायचं असेल, तर काय करतायत हे माहिती करून घ्यायचं असेल, तर या उद्याला कोल्हापूरला. आणि दुसरं, की आपला सोमवारी नवीन वर्ग चालू होतोय, त्या नवीन वर्गाची लिंक द्या. 1 तारखेला आपण आहाराची व्याख्यानमाला लावतोय. 1 तारखेला 1000 लोकांची लिंक घेतोय आपण. 1000 लोकांची लिंक घेतल्यानंतर आपण 500 आहोत, 500. 500चे 1000 करायची जबाबदारी आणि कमिटमेंट तुमची पाहिजे. कारण तुम्ही जर स्वतः ठरवलं, मी एक व्यक्तीला असं कानगड्डा, मी तर अजिबात बोलत नाही, की हलकं साधं. कारण ते गुळगुळ केलेलं कुणालाच आता कळेना झालंय. त्याला असं मानगुटीला धरून पकडून त्या कॉलवर बसवायला लागतंय. कानगड्डा पकडून बसवायला लागतंय. ऐकायला लागल्यानंतर तुला काहीही रिस्ट्रिक्शन्स नाहीत. तुला हे करायलाच पाहिजे. पण ऐक, हे सांगणं हे गरजेचं आहे. तर एक व्यक्ती, 500 लोकं, एक व्यक्ती या कॉलवर आणणं गरजेचं आहे. ती तुमची लायबिलिटी आहे. मी कुठलीही गोष्ट बंद करत नाहीये. तर मग ती तुमची लायबिलिटी आहे, की एका व्यक्तीला मला कॉलवर आणायचं आणि मी हे 1 तारखेपर्यंत रोज सांगणारच आहे. तुम्ही म्हणाल रोज किती बोलतायत? एकदा सांगितल्यावर आपल्याला काही कळत नाहीये, म्हणून आपल्याला सारखं सांगावं लागतंय. त्यामुळे मी तरी 1 तारखेला पर्यंत सांगणारच. आणि मला गॅरंटी आहे, मला माझ्यावर विश्वास आहे, की मी तुमच्याकडं हे करवून घेऊ शकते. मला माझ्यावर जेवढा विश्वास नाही, तेवढा मला तुमच्यावर विश्वास आहे, की तुम्ही लोकं एक व्यक्ती याच्यावर जॉइन करू शकता. आणि 1000 ची लिंक आपण 1 तारखेलाच कसं फुल करू ह्याच्यावर आपण काम करणार आहोत सगळेच जण. ओके. कारण लोकांच्या लाईफमध्ये आनंद आणायचं एक भारी संधी आहे आपल्याला. त्या संधीचं सोनं करा आणि खूप लोकांपर्यंत ही लिंक पोहोचवू शकता. शैलाताई घेणार आहे प्राणायामचा वर्ग? मी कसं ओळखले बघा. शैलाताई प्राणायामाचा वर्ग बहुतेक. हे बघा, मला खरं प्रत्येक शिक्षक इथं खूप स्वतःला डिव्होशन करत असतो आणि म्हणून सांगते एक व्यक्ती जॉइन करा. हां, शैलाताई हे केले मी. घ्यायचंय? हो मॅडम घेईन. चलो जोरदार क्लॅपिंग शैला मांगेला ताईंसाठी. आज तुमचा दुपारी 4 वाजता प्राणायामाचा वर्ग आहे. हो, पण त्यांनी घेणार आहेत, पण तिथं संख्या किती कमी असतात. बाकीचे सगळे काय करता परमस्तय झोप काढणार तुम्ही. या की प्राणायामाच्या वर्गावर. कधी तरी येणार. रोज कुठे येताय? तुम्हाला म्यूटच करून टाकल्यात सुमित सरांनी. रोज येत नाही. त्यांनी एवढं घेतो म्हटल्यात सगळे लोक आज 100+ व्हायला पाहिजे. ते स्वतःच 1 तास वेळ देत असतो आम्ही तुम्हाला. ते 1 तासामध्ये आमची साधना पण होते की नाही? आणि तरी सुद्धा आमची करून आम्ही देतोय. तर सगळेच लोक आज दुपारी 4 वाजता
लय भारी वर्ग घेतात शेलाताई. ओके, सगळे या. चलो. कोच मीटिंग होईल लगेच. आज उद्याला सगळ्यांना सुट्टी राहील. आज तर सगळे सेशन होतील. सोमवारच्या वर्गाला मला आशा आहे तुम्ही प्रत्येक लोक एक व्यक्ती सोमवारच्या मालतीताईंच्या वर्गावर द्याल. मग कुठेतरी ते 1 तारखेला ऐकणार आहेत. 1 तारखेचं फ्लायर तुम्हाला 2 दिवसात मिळेल. ओके. आणि हे 1 तारखेचं फ्लायर बनवायची जबाबदारी सगळ्यांच्या समोरच पद्मजा मॅडम आणि मोळक्यांनांची आहे. ते लवकर बनवून द्यावं हीच भगवंता चरणी शुभेच्छा. कारण का की लवकर दिलं तर होणार आहे. तर ते लवकर देतील आणि आपण पण ते सगळं लोकांपर्यंत पोहोचवायला वेळ पाहिजे ना. काय पद्मजा मॅडम आणि मोळके सर काय बोलूच ना ती दोघं. तर लवकर द्या जरा फ्लायर बनवून. हे म्हणणार सांगतात आत्ता आणि आता द्यायचं. ओके. उद्याचं फ्लायर ग्रुपवर शेअर होईल. उद्याचं फ्लायर ग्रुपवर शेअर होईल. आजचं पार्टिसिपंटनी द्या पहिल्यांदा फोटो आणि वजन तुमचं आता टाका. मी बाथरूमला जाऊन येतो, मग टाकतो. इकडे जाऊन येतो, मग टाकतो. काय फरक पडत नाही. आत्ताच द्या लवकर वजन पटापट पाठवून द्या. ओके. चलो. ओके. चलो गुड डे. काय म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही? फ्लायर बनवताय लगेच? हो, बनवतो ते. येस. ओके. चलो. थँक्यू. हरिओम सगळ्यांना. भेटू आपण. दुपारी प्राणायामाला ह्या तर भेटणार आहेत. मी भेटणार आहे तुम्हाला सोमवारी सकाळी. थँक्यू व्हेरी मच. गुड डे. हरिओम सगळ्यांना. थँक्यू. ओके. आज संध्याकाळी वेट लॉस मॅरेथॉन वाल्यांचं इंट्रोडक्शन सेशन आहे. लिंकवर 7:45 वाजता. न्यू लोक कोण असतील तरी आपण सगळेजण जॉईन व्हा. कोच लोक भेटणार आहोत लगेच. थँक्यू.